नाईट आउट मारावा हा? बाबा लाईफ खूप छोटा आहे. असं काम करत बसशील ना, निघून जायला कळणार पण नाही तुला. प्रीतम, माझं आयुष्य आहे ना खूप सुंदर आहे आणि जे सुरू आहे ना त्यात मी खूप खुश आहे. आणि बाय द वे, तुझ्या आणि माझ्या आयुष्य जगण्याच्या कॉन्सेप्ट खूप वेगळे आहेत. ओके, पण मला सांग, तुझ्या लाईफ जगण्याच्या कॉन्सेप्ट काय आहेत? म्हणजे असं काय ज्याने तुला आनंद मिळतो? बरेच आहेत. आई बाबा खुश असले की मला खूप आनंद मिळतो. अरे हा, पण एखादी छान बिझनेस डील क्रॅक केली की मला आनंद मिळतो. आपल्या ऑफिस मधल्या एखाद्या एम्प्लॉईजचा मी प्रॉब्लेम जर सॉल्व्ह केला तर मला खूप आनंद मिळतो. कधीतरी आईने मायेने डोक्यावरून हात फिरवलं की मला आनंद मिळतो. सावित्री आत्याच्या हातचं जेवलो की मला आनंद मिळतो. पारूच्या हातची कॉफी प्यायलो की मला आनंद मिळतो. बरंच आहे ना, अजून काय हवं? ओके ओके, हे सगळं आहेच, पण ना एक्झॅक्टली कळत नाही की मला काय म्हणायचंय. सांग बरं. म्हणजे बघ, आता त्या वेळात त्या गोष्टी केल्या पाहिजेत ना आपण. म्हणजे बघ, आपण जेव्हा शाळेत जात असतो तेव्हा मित्रांसोबत एखाद्या चिखलाने भरलेल्या डबक्यात उडी मारण्यात आपल्याला आनंद मिळतो. हा, मग आपण थोडे मोठे होतो, आपण कॉलेजला जातो. कॉलेजमध्ये बायकिंग, ट्रेकिंग, मूव्हीज यात आनंद मिळतो. आपल्या आजूबाजूला मुली असतात, त्यांच्याबरोबर फ्लर्टिंग, क्लबिंग, पबिंग ह्याच्यात आपल्याला आनंद मिळतो. कित्येक मुलींबरोबर झालेलं ते प्रेम. हा, लाईफ इज फन ब्रो. बऱ्याच मुलींबरोबर झालेलं प्रेम. हा, आता म्हणजे माझ्या बाबतीत तेच झालंय ना यार. प्रीतम, प्रेम इतकं हलकं साधं सुद्धा नसतं यार. हे भिकारडे काहीतरी भारी वस्तू मागणार बघ. एखादी वस्तू नाही, मला तर वाटतं हे किर्लोस्करांकडूनच पूर्ण लग्नाचा खर्च करून मिळणार. माझ्या गरीबाचं एकच मागणं आहे की फारू माझी एकुलती एक मुलगी, तर तिची पाठवणी माझ्या दारातूनच करायची. माझ्या पारूचं लग्न माझ्या आई पती परमानं आणि मला झेपेल तसंच करू द्यावं. मारुती, काय झालंय? कोणी काही बोललंय का तुला? काय मारुती, मागून मागून काय मागितलंस हे? काही अडचण आहे का? हो नाही हो, तुम्ही दोघं माझ्या पाठीशी असल्यानंतर अडचण माझ्या जवळ तरी येईल का? बरं, काय आहे, पारूचं लग्न आपल्या दारातच व्हावं अशी पारूच्या आईची इच्छा होती. आणि तसंही प्रत्येक बापाचा स्वाभिमान असतो ना पोरगी, तसं माझ्या पारूचं लग्न माझ्या आई पतीप्रमाणे करू द्यावं एवढंच. मी समजू शकते. तुझ्या मुलीचं लग्न तुझ्या इच्छेप्रमाणेच होईल, पण काहीही गरज लागली, काहीही मदत लागली तर आमच्याकडे मागायला संकोच करू नकोस. वय वय वय. चला आईला, आपल्याला कुलदेवतेच्या दर्शनाला जायचंय, उशीर होईल. हो, पारू, मी आणि श्रीकांत कुलदेवतेच्या दर्शनाला चाललोय. आम्ही दोघं परत येईपर्यंत आदित्य तुझी जबाबदारी, त्याची काळजी घेशील ना?
घेईन. ठीक आहे. पारू ए पारू, हा बा आले. अरे हे काय लगेच साडी बदलली. वय बा ते काम करायची आहेत ना. मी याच्याकरता आलतो की बाळा, आता तुझ्या लग्नाची तारीख जवळ येते, तेव्हा कुठेही बाहेर जायचं नाही. बा तू तू नको ना काळजी करू, मी नाही जाणार कुठं. मला काळजी नाहीच आहे, पण काय आहे, गुरुजींनी हे लिंबू दिलंय, मंत्रून दिलंय. त्यांनी सांगितलंय कायम तुझ्याजवळ ठेवायचं आणि बंगल्याच्या बाहेर अजिबात पाऊल नाही टाकायचं. कळतंय का मी तुला काय म्हणतोय ते? हे घे. हे बघ, बाहेरले काम पडलेत ते मी बघून येतो. हा पण ना, कशा पायी जीवाला एवढं घोर लावून घेतो. आता हे लिंबू स्वतः जवळ ठेवून कशी कामं करणार आहे मी? पारू बाळा, सावित्री आत्या, पारू बाळा, तू जरा माझ्यासोबत येशील का? कुठं? अगं आदित्य बाबा कोणाचंच ऐकत नाहीये. सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये त्यांनी. खूप काळजी वाटायला लागली मला. तू जरा येशील का सोबत? आणि समजावशील का त्यांना? तुझं तरी ऐकतील ते. वय मी येते तुमच्या बरोबर. चला.